तर रामराम मंडळी, कसे काय बरे आत्मा. तर आम्ही चाललो होतो सकाळी 5:30 वाजता स्टेशनवर थिविमला, कारण आम्ही चाललो होतो जरा लांबच. आणि त्यानंतर आम्ही स्टेशनवर पोचलो आणि काकाला केलं बाय बाय आणि काका निघाले त्यांच्या कामाला आणि आम्ही चाललो हळूहळू असे स्टेशनच्या वरती. आणि त्यानंतर मग असेच प्लॅटफॉर्मवर पोचलो. प्लॅटफॉर्मच्या समोरच एक मालगाडी लागली होती आणि तिथेच लोक पण नव्हती, जाणारी कुठे काय माहिती. आणि त्यानंतर 2 तास उशिरा आली ही नेत्रावती पॅसेंजर. काय कंटाळ खैरवलेली काय माहिती, देवाकच माहीत. आणि त्यानंतर आम्ही केलं चेकिंग आतमध्ये. आणि त्यानंतर मी जरा दरवाजावर थांबलो आहे, वाईच शायनिंग अशी मारलं आहे आणि असं व्ह्यू पण भारी होतं आणि फोटोशूट केलं आहे वाईच. आणि नंतर मग मी गेलो माझ्या जागेवर बसा आणि वरती अशी मला जागा गावलेली आणि असे टिपिकल एक असं बसताना जनरल डब होतं, असं भरलेलं होतं. आणि मग वाईच काहीतरी रवली आणि ही ट्रेन आणि थोडे ढगबिग मस्त होते. जरा फोटोशूट वगैरे केला आणि नंतर मग आम्ही पोचलो फायनली रत्नागिरीत. आणि रत्नागिरी पोचल्यामध्ये नंतर आम्ही मग रिक्षा केली आणि त्यानंतर मग निघालो आम्ही कॉलेजच्या इथे. आणि रिक्षात असं एक